नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे युनिक स्टडी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता चौथीचा एक लेसन अभ्यासणार आहे, मायाज ड्रीम, पेज नंबर 51, स्टँडर्ड 4। बघा, आपल्याला फर्स्ट इन्स्ट्रक्शन दिली आहे, लिसन अँड रीड विथ मी, ऐका आणि माझ्याबरोबर वाचा। सर्वप्रथम आपण हा पाठ वाचू आणि त्यासोबत तो समजावून सुद्धा घेऊ। माया द मिल्कमेड वॉज कॅरिंग अ पॉट ऑफ मिल्क ऑन हर हेड। माया नावाची एक गवळण तिच्या डोक्यावरून एक दुधाने भरलेलं भांडं घेऊन जात होती। द मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीमी, आणि त्या भांड्यामध्ये जे दूध होतं ते ताजं, फ्रेश म्हणजे ताजं, आणि क्रीमी म्हणजे मलईदार असं दूध तिच्या डोक्यावर असलेल्या त्या भांड्यामध्ये होतं। माया बिगॅन टू ड्रीम, आणि माया स्वप्न पाहायला तिने सुरुवात केली, म्हणजेच ती विचार करत करत स्वप्नामध्ये गुंतली। देअर्स सो मच मिल्क इन द पॉट, इट्स रिच अँड क्रीमी, आय विल मेक नाईस थिक दही। ती विचार करायला लागली की आता हे जे माझ्या डोक्यावर भांडं आहे, या भांड्यामध्ये छान असं उत्कृष्ट प्रकारचं दूध आहे जे मलईदार आहे। आता मी या दुधापासनं छान आणि घट्ट असं दही बनवणार आहे। देन आय विल चर्न इट अँड मेक बटर, त्याचं छान असं दही बनवल्यानंतर मी त्याला चर्न करेल म्हणजेच घुसळेल, आणि त्या दह्यापासून मी बटर तयार करेल। आय विल टेक द बटर टू द मार्केट, आणि नंतर मी ते छान तयार झालेलं बटर मार्केटमध्ये विकायला घेऊन जाईल। मेनी पीपल विल कम टू बाय द सॉफ्ट अँड टेस्टी बटर, जेव्हा मी ते बटर घेऊन मार्केटमध्ये जाईल तेव्हा खूप लोक हे माझ्याकडे चवदार असं सॉफ्ट मऊ मऊ ते बटर विकत घ्यायलाच, म्हणजे लोणी विकत घ्यायला माझ्याकडे खूप सारे लोक हे येतील। आय विल सेल इट ॲट गुड प्राइस, आणि मी त्या सर्व लोकांना चांगल्या किमतीमध्ये हे जे माझ्याकडचं बटर आहे हे सेल करेल म्हणजेच विकेल। आय विल गेट अ लॉट ऑफ मनी, आणि जेव्हा माझ्याकडचं सर्व हे बटर विकून होईल तेव्हा मला खूप सारे पैसे मिळतील। व्हॉट शॅल आय डू विथ द मनी, मग या पैशांचं मी काय करणार? आय नो व्हॉट शॅल आय डू, मला माहिती आहे की मी त्याचं काय करणार आहे। आय विल बाय बिग गोल्डन इयरिंग्स, आणि मी मोठी अशी सोन्याची कर्णफुलं जी आहेत ती विकत घेईल। बाय म्हणजे विकत घेणे, मी ती विकत घेईल। दे विल बी मच बेटर दॅन मीराज इयरिंग्स, आणि मी जे विकत घेणारे इयरिंग्स आहे ते कसे असतील तर मीराच्या इयरिंग्सपेक्षा बेटर असतील, खूप छान असतील। शी इज ऑलवेज शोविंग देम ऑफ, मीरा जी आहे ती नेहमी तिच्या जे कर्णफुले आहेत, जे कानातले आहेत त्यांचा शो ऑफ म्हणजेच देखावा करत असते। बट नाव मीरा, जस्ट यू वेट, पण नाही आता मीरा तू फक्त बघ। आय विल वेअर देम अँड वॉक पास्ट हर लाईक दिस, मी जे कर्णफुले विकत घेणार आहे मी ते वेअर करेल म्हणजेच परिधान करेल, आणि तिच्या समोरून चालत जाईल याप्रमाणे। आणि असा ती विचार करत होती। माया बिगॅन टू वॉक विथ हर हेड हेल्ड हाय, आणि विचारामध्येच ती आत्मविश्वासाने चालायला लागली। शी मूव्ड हर हेड स्लोली फ्रॉम साइड टू साइड, आणि तिने तिचं डोकं हळूवारपणे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे म्हणजेच इकडून तिकडे असं हलवलं। द मिल्क इन हर पॉट रोल जेंटली, पण तिच्या डोक्यावर असलेलं जे दुधाचं भांडं होतं त्या भांड्यातलं दूध आता थोडं हलायला लागलं। माया वेंट ऑन ड्रीमिंग, आणि माया स्वप्नामध्ये गुंतत गेली। वेन मीरा शीज माय रिंग्स शी विल गेट अ सरप्राईज, जेव्हा मीरा माझ्या कानातले बघेल तेव्हा ती सरप्राईज होईल, आश्चर्यचकित होईल। शी विल से, ती मला म्हणेल, ओ व्हॉट लवली रिंग्स, वेट माया वेट, आय वॉन्ट टू सी युअर रिंग्स, ती आश्चर्यचकित होऊन माझ्याशी बोलेल की किती छान अशा रिंग्स आहेत, माया थांब, मला तुझे इयरिंग्स पाहायचे आहेत। बट विल आय वेट, पण मी थांबेल का? ओ नो व्हाय शुड आय, मी का थांबेन? डज शी एव्हर वेट फॉर मी, ती माझ्यासाठी कधी थांबली आहे का? नो, आय विल जस्ट टॉस माय हेड लाईक धिस, आणि ती ड्रीममध्येच असताना म्हणजे स्वप्नामध्येच विचार करत असताना तिने विचार केला की
मी जेव्हा मायाला थांबायला सांगितलं होतं तेव्हा ती माझ्यासाठी थांबत होती का? नाही. मग मी का थांबेल? आणि असं म्हणून ती सांगते की मी फक्त काय करेल, आय विल जस्ट टॉस माय हेड. मी फक्त माझं डोकं टॉस करेल, म्हणजेच माझं डोकं हलवेल. आणि जेव्हा मीरा तिच्याशी बोलणार होती आणि माया ज्याप्रमाणे तिला डोकं हलवून दाखवणार होती, सेम तसंच तिने आपल्या मानेला, माया टॉस हर हेड विथ अ जर्क, तिने आपल्या मानेला हिसका दिला आणि आपली डोकं हलवून दाखवलं. अँड व्हॉट्स धिस? आणि हे काय? अवे फ्ल्यू द पॉट ऑफ मिल्क, आउट स्पिल्ड द मिल्क. आता तिच्या डोक्यावर काय होतं? दुधाचं भांडं होतं आणि ती पूर्णपणे विसरून गेली होती. ती तर स्वप्नामध्ये गुंतली होती. आणि तिने जेव्हा मान हलवली किंवा मानेला हिसका दिला तेव्हा तिच्या डोक्यावर जे असलेलं दुधाचं भांडं जे आहे ते फ्ल्यू झालं, ते भांडं उडालं आणि ते जे भांड्यामध्ये दूध होतं ते काय झालं? स्पिल्ड झालं, म्हणजे सांडलं. नो मिल्क, नो दही, नो बटर, नो इयरिंग्स. आता दूधच नाही तर त्यापासून दही कसं बनेल आणि दह्यापासून लोणी कसं बनेल? आणि जर लोणी छान विकलं नाही तर तिला इयरिंग्स सुद्धा मिळणार नव्हते. माया लॉस्ट हर इयरिंग्स. मायाने तिचे इयरिंग्स हरवले होते, गमावले होते. इवन बिफोर शी बॉट देम. तिने विकत घेण्या अगोदरच ते काय केले होते? गमावले होते. कारण तिच्या डोक्यावर जे होतं दुधाचं भांडं, त्या भांड्यातून काय करणार होती? ती छान असं दही बनवणार होती त्या दुधाचं, नंतर त्याचं बटर तयार करणार होती आणि नंतर मग त्या बटर विकून ती ते आलेल्या पैशातून स्वतःसाठी इयरिंग्स घेणार होती. पण आता काय झालं होतं? तिच्या डोक्यावरचं दुधाचं भांडंच खाली पडलं आणि त्यामुळे दूधही नाही तर दही नाही आणि दही नाही तर बटर नाही आणि बटर नाही तर इयरिंग्ससुद्धा नाही. समजली का सर्वांना स्टोरी? खूप छान आहे ना.